कृष्ण हरिभाऊ टकले यांचे ग्रामपंचायत कार्यालय रोहिलागड येथे आमरण उपोषण सुरू। मौजे रोहिलागड येथील 30 एकर शासकीय गायरान जमिनीचा भूखंड घोटाळा तसेच गायरान जमिनीमधील अंदाजित 15,000 झाडाची अवैधरित्या कत्तल या परिसरातील सगळं तोडून सगळं उद्ध्वस्तीकरण करून टाकलं आणि आधीच आमचा 20 ते 25 सेंटीमीटरचा पर्जन्यछायाचा प्रदेश आहे पूर्ण। आणि याच्यात आता कोणत्याही प्रकारचं टाटा कंपनी असेल उधमपुरा इमेगा कंपनी असेल यांनी तिथं जमिनी भाडेतत्वावर घेऊन यांनी पूर्ण झाडाची पूर्ण कत्तल केलेली आणि इथलं जे आमचं मानवी जीवन जे आता हे विस्कळीत झाल्याचे राहणार नाही। आणि याच्यानंतरचा जो आता काळ आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे 3-4 महिन्याचा जो काळ आहे हा खूप टेम्परेचरचा भयानक काळ असणार आहे आणि याच्यामध्ये आता आमचे लोक बाहेर पडणं अशक्य गोष्ट होणार आहे। म्हणून आता ही वेळ आमच्यावर अशी आलेली एक तर आम्हाला जंगल तयार करून द्या नाही तर काहीतरी पर्याय आता यांना सुधारला दोही पण असते ते कंपन्यावाले बाकी काहीच नाही। आमरण उपोषण मागचे तुमचे मुद्दे काय? आमरण उपोषण हे की का सरकारला किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी जी परवानगी दिलेली ज्याच्यामध्ये वनपाल अधिकारी असेल तहसीलदार साहेब असेल गावचे ग्रामसेवक असतील उपोषणाची वेळ याच्यासाठी आलेली आहे की ज्याच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा आमच्या गावचे तलाठी साहेब असेल जे तहसीलदार साहेब असेल आणि कलेक्टर साहेबांनी जो कलेक्टर आदेश काढला आणि राज्य सरकारचं मंत्रालयातून जे समजा जे पत्र पारित करून आणलं आणि कंपनीला पूर्ण मंजुरी दिली याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही ग्रामसभा ठराव झालेला नाही। जो काय मला 21चा 22चा ते ठराव दाखवतात याच्यामध्ये तो प्रशासक लाभलेला होते आणि प्रशासक लाभल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचा ठराव नसल्यामुळे यांनी काय केलेलं आहे बेकायदेशीरित्या गावाचा न ठराव घेता तिकडे देऊन टाकलेली। आता ही जमीन जी आहे गायरान जमीन ही गायरान जमीन गुरंढोरं यांच्यासाठी चरण्यासाठी होती आणि हिचं सगळं उद्ध्वस्तीकरण झाल्यानंतर गावचे जे सामाजिक कामासाठी जी गायरान जमीन होती ते आता गावाला कोणत्या हेतून 1 गुंठा सुद्धा जमीन राहिलेली नाही। त्यामुळे गावाचे अनेक काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आता पुढच्या ह्याच्यात घेऊन टाकू। तुमचा जर मुद्दे तुमचे सर्व मान्य झाले नाही तर मग ठोस पाऊल काय असेल? आता आपण तर अन्न पाणी याचा त्यागच करेल आमरण उपोषण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत चालू ठेवू। एक कृष्णा गेलात काय ते दुसऱ्या आणखी कृष्णा तयार होतील पण हा मुद्दा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आता आमरण उपोषण चालू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला जंगल तयार होत नाही तोपर्यंत।